एक मिनट और ये 80 फीट गाइस इन्फ्रास्ट्रक्चर बघा काय खतरी गेलाय. हे पाणी भर ना. नको मला पागल गाइस आमचा नवीन नेता आहे. 1000 मध्ये 6 साड्या सेल सेल सेल. किधर से? हेलो, हाउ आर यू? मंदिर बोला जय श्री राम. जय श्री राम. नमस्कार मित्रांनो. तर गुड मॉर्निंग. आज आहे आमचा यूपी मधला पहिला दिवस आणि आज आम्ही चाललोय काशी काल भैरवचं दर्शन करायला आणि पूर्ण दिवस आम्ही बनारस फिरू, गंगा आरतीचं दर्शन करू, तुम्हाला सर्व दाखवेल. आता आहे बघा भांडुपनी सदरा घातलाय, शाईनी ड्रेस घातलाय, शर्ट तर वेगळाच विषय, सोमने घातलाय, फॉर्मल घातलाय, ब्लॅक वरती स्वेटर घातलाय. नंतर दाखवेल तुम्हाला. आपला एक अजून तिथं नटोबटो नटलाय आणि रिक्षावाला खाली येऊन थांबलाय. 5ला जायचं होता, 5:30 वाजल्यात तरी अजून तर आता आम्ही इथून निघतोय डायरेक्ट दर्शनाला जातोय, भेटूया तिकडे. तर गाईच आपला हिरो निघालाय. लग्न आहे आज आमच्या अमितचं. आम्ही तर शादी आहे ना आज. का शादी आहे ना? ए मला वाटलं तुझं लग्न आहे बाबा. लग्न आहे, नवरा वाटतोयस तू आज बाबा. ए रूम चेक केला ना? चल बेबी चल. इथून मला अशा प्रकारे मित्रा गुड मॉर्निंग. बारीक केसतोय मला माहिती आहे. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आता आमचा सर्व सामान चेकआउट केला आम्ही हॉटेलमध्ये आणि आमचा सर्व सामान अमित आमचे करता आम्ही त्याच्या म्हणजे मावशीच्या नवऱ्याच्या म्हणजे आमच्या काकाच्या घरी ठेवलाय. तर सगळं सामान ठेवल्यामुळे आम्ही आता सगळी मोकली आहेत ना. आम्ही मोकली वारा खातो, एसीचा गाळ हवा सुटली मस्त मी दाखव. तर आता आम्ही चहा प्यायला आलोय आणि इथूनच आम्ही दर्शनाला गंगा आरतीच्या काशी विश्वनाथ काल भैरवांच्या दर्शनाला जाणार आहेत. तसेच मग तुम्हाला दाखवेल पुढे काय काय होईल, बघत राहा. भालव आपले सिग्नेचर अख्ख्या व्लॉग मध्ये त्यांनी हंसना. आणि हे आमचे ये हमारे चाचा है, ये हमें बहुत सपोर्ट कर रहे, इधर उधर घुमा रहे. ये भी उनके मौसा के ही पहचान के. हे अर्धा ब्लॉग हिंदी मध्ये पण करू जरा. हा काय बोलला तर अर्धा ब्लॉग हिंदी मध्ये पण असेल, मध्ये मध्ये हिंदी मध्ये बोलू आम्ही. तर आता चहा पिऊ आणि भेटू तुम्हाला. तो गाईज मला इन्स्पायर होऊन भांडूपनी पण ब्लॉगिंग सुरू केली. तो भांडूप कुठे आहे? भांडूप म्हणजे ओंकार जाधव, आम्ही त्याला लाडाने भांडूप बोलतो. फ्लॅश नाही माहिती, वरती फ्लॅश आहे लेफ्ट साईडला. भांडूपनी ब्लॉगिंग सुरू केले. भांडूप आडवा बघा. तर आम्ही चाललोय काशी विश्वनाथ दर्शनाला. तर आम्ही चाललोय काशी विश्वनाथ दर्शनाला. हा माझा मित्र आहे राजवर, हे आमचे सगळे मित्र आणि अरे मला दाखव ना. अरे हा आमचा खर्चाचा ब्लॉगर निरंजन भाऊ भोई. हो थँक्यू. सो गाइस बांधिलकी मित्रांनो, बांधिलकी फॅमिली भावा, बांधिलकी. हा आता मग तर गाइस आता आम्ही बनारसच्या गल्ल्या एक्सप्लोर करतोय. आणि भांडू झाला का तुझी? तर एक लपडा आलाय गाइस. आतमध्ये पोहणच नाही नेता येणार. बघू ट्राय करू आपण काहीतरी. शीट डॅमेज ब्रो.
मौसा को फोन करके पूछा अंदर फोन नहीं आ रहा। अरे मंदिर में नहीं पर बाहर तो थोड़ा एक नंबर वाइब आहे, एक नंबर वाइब आहे। सोन काय वाटतंय? भारी भारी मजा, एक नंबर फिलिंग आहे। इकडे लॉकर आहे इथे। तर गाईस आम्ही दर्शन करतो आणि भेटतो तुम्हाला नंतर। बाय। तर गाईस फायनली आमचं दर्शन झालेलं आहे। बाबा कसं वाटतंय भांडू? एक नंबर दर्शन फटाफट झालेलं आहे। 5 मिनिटात दर्शन झालं, 5 मिनिटात। वाटला नव्हता 5 मिनिटात होईल। आता आम्ही गेट नंबर 1च्या बाजूला म्हणजे गंगा माताच्या इथं त्या साईडला चाललोय। ब्लॉगिंग सुरू केले। भांडू 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 इकडे भांडू। तर आता आम्ही त्या बाजूला चाललोय गेट नंबर 1च्या साईडला। जहाँ मोबाइल एवं उपलब्ध है। हे भांडूप कसं वाटलं दर्शन करून? मस्त भारी मजा आली मित्रा खूपच। आम्ही कैसा लागा पाहिजे रे ग? कसं वाटलं तुला? तर तुम्हाला अजून थोड्या स्टोऱ्या सांगतो मी। गाल चावलो। तुम्हाला अजून थोड्या स्टोऱ्या सांगतो मी इथल्या काय काय आहेत त्या सांगता आल्या मला। तर जय श्रीराम। तर आता आम्ही चाललोय गंगा मातेच्या त्या साईडला। काय काय सो गाइस वी आर एक्सप्लोरिंग नाउ बनारस गल्ली। ए गुलाब जामुन, ए गुलाब जामुन। बनारस की गली एक्सप्लोर कर रहे हम। ए अपन घूम जाएगी क्या? मणिकर्णिका घाट है। चल मणिकर्णिका घाट चलो। मणिकर्णिका घाट क्या बोला? मणिकर्णिका अरे जाओ दे ना आगे। मिका 100 घाट एक ऐसा जगह है जहाँ पर 24 घंटा चीता जलते रहेगा। अभी भी है, अभी भी जलेगा। तू कभी भी जा उधर हमेशा जलते रहेगा, कभी रुकता नहीं है। अमित अमित नहीं अभी कुछ नहीं। इधर 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 भाई मणिकर्णिका घाट। ए आपने को लेके जा रही है, रुक। गौ माता आपल्याला घेऊन चालली मणिकर्णिका घाट। चला चला काय हॅपी बर्थडे। मंदिर मंदिर मणिकर्णिका। हे चल ना बाबा लवकर चल ना ताई। पूजा झाली पूजा। काहीच मंदिर बघा गाईज। आमचं खूप चांगलं दर्शन झालं, खूप चांगलं एकदम भारी दर्शन झालं। 5 मिनिटात दर्शन झालं। आता गर्दी वाढत चालली। बरं आलं आम्ही पाठे वेळ लागते। हा पण आम्हाला वेळ नाही लागला। हे सटकाला हा क्या गाईज? हे पूर्ण लाकडं मणिकर्णिका घाट मध्ये जे प्रेत येतात ना 24 तास प्रेत असतात। त्या प्रेतांना जाळायसाठी लाकडं। मुलांना तरी असं समजावलं असेल का कधी? अरे भाई मित्र आहेत माझे व्ह्यूवर सगळे आपले फॅमिली आहे भाऊ। हा हा माझा होता कभी भी जाएगा तो भाई जलते हुए ही मिलेगा। और नहीं तो वो कर जल रहा है। नहीं ऐसे घूमना है। तिकडे हे प्रेत जाळतंय आता। हे जो प्रेत जाळायला लागलाय गाईस। तिकडे अख्खी प्रेत जाळली जातात। ये अपने को जिधर जाना था उधर किधर जाएंगे? ये क्या प्रेत जला रहे? क्या बात कर रहे हैं?
गाईस तीर्थधारी जातात. सो गाईज नुकताच आम्ही मर्निका घाटावरून आलो आणि भांडुपनी ठाकूरला हात देऊन टाकले. भांडुप पुढे जा ना, पुढे जा ना. थांब थांब उभा राहा ना. गाईस या बाजूने मंदिर दाखवता आला तर दाखवतो. इधर फोन लेके जाते इधर तक. इथून मंदिर दाखवता आला तर गाईस काशीला मंदिर. सोमनाथ भवन. इथे एक फोटो एकच काढू, जास्त नाही. गाईस दाखवायला भेटेल तुम्हाला मंदिर. फ्री डेमो दर्शन नाही फोटो. श्रद्धालुओं से विनम्र अनुरोध है कि मंदिर परिसर को स्वच्छ एवं पवित्र बनाए आपके फोन अलाउड नहीं है ना ये सामने. इतना नहीं. गाईज आता आम्ही चाललोय रिक्षाकडे. संध्याकाळी तू आला का मध्ये फोटो घालतो तर संध्याकाळी आम्ही गंगा आरतीचं दर्शन आला. संध्याकाळी गंगा आरतीचं दर्शन वगैरे घेऊ. गंगा आरती. आता आम्ही चाललोय दुसरे मंदिर फिरायला जे सिटीमध्ये बनारसमध्ये आहेत. ते सगळे आम्ही फिरू. आता म्हणजे थोड़ी थोड़ी हिंदी पण बोलू कारण की काय काय व्यूअर्स हिंदी पण नहीं बाबा. तो अभी हम जा रहे हैं रिक्शा की तरफ. हमारी रिक्शा वाले काका रुके उधर, हम जाते हैं अभी और उनको मिलते हैं. वो किधर घुमाते हम जाके घूमते बस घूमते. विश्व ये देखो आंटी कैसी हो? ठीक हो ना? हम मुंबई से आए. अरे वाह वाह. मुंबई में किधर से? पालघर. अरे वाह ये देखो पालघर पालघर. ये देखो आपका गाँव वाला है. वो पालघर तो पालघर से है तो. नाला सफाला पालघर और है हमारे. अच्छा अच्छा. हम कल्याण से, ये भांडुप से. तो गाइस फाइनली चाचा हमारे मिल गए. अभी हम रिक्शा में बैठ के अलग अलग मंदिर घूमेंगे. चाचा बहुत परेशान हो गए, हमें पता है, हम बहुत घूम रहे थे पर आगे पहली बार आया तो घूमना पड़ेगा. इधर ही रुके थे चाचा, इधर ही रुके थे. आम्ही रिक्षात बसून वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. मैं बैठो तुम्हारा. चाचा के रिक्शा के पीछे बजरंग बली है. आंधे 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 भाई. ये ठाकुर को आगे बैठा है. ये दोनों का गाईज आता आपण कुठं आलो? या हॉटेलमध्ये आलोय. आता आम्ही आलोय काल भैरव मंदिरला. तिथे दर्शन घेऊ आणि लगेच दुसरीकडे कुठे संकटमोचन हनुमानकडे बघू. जे जे ते आम्हाला रिक्षावाले काका फिरवतील तसं आम्ही फिरू. आणि तसं ते जे असते तसं आम्हाला फिरवतील तसं आम्ही फिरू. आम्हाला काय माहिती नाही. ते बोलले तुलसी मंदिर वगैरे, तुलसी माता मंदिर. आता इथून आम्ही काल भैरव मंदिरला जातो. निघता आजच करतोय. अरे आते वो खाइए, चल ना बाद में सब खाइए. ये वीडियो निकालने का इसका.
फोन तो चालू रखो। फालतू खड़ा होना पता है, दर्शन के लिए आगे से लाइन पे आएंगे, यहाँ जूता चप्पल खोलना पड़ा है। चलो फिर उधर जा रहा है। चलो गाइस आमचा नवीन नेता आहे, आमचा हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, ओमकार जहाँ भांडूप जैसा हो। भांडू तर गाइस आताच आमचं काल भैरव यांचं दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर। आता दुसरीकडे जाऊ आम्ही। 1000 मध्ये 6 साड्या सेल सेल सेल। ये जरा ज्यादा नार्को है, ये भी बाबा को ना जाना बोल, इन्हें चढ़ाओ हमारा फूल, चले आइए अगर हम। नहीं रे भाई, हम जाऊन आलो आम्ही। काय नाही बोलत पब्लिक। बघा अशी पण अवस्था असते लोकांची, काय बोलावं। आपल्याला देवाने हातपाय दिले, देवाची भक्ती करा, हीच माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे। सगळे एकच आहेत बाबा, मानवता हीच जात आणि नाही काय मनुष्य हीच जात आणि मानवता हेच धर्म। तुमचाच आम्ही रिक्षातून उतरलोय, यांनी माझ्या मांड्या पक्के दुखवलेत यांनी ना। आता आम्ही खायला नाश्ता करायला काहीतरी आलो, काकाने आणला बघा नवीन ब्लॉगर चालू झालाय। भाई तुझं चॅनलचं नाव सांग मला। मामा अँड सन्स, मामा वडापाववाला या भाई, फेमस आहे भांडूप मध्ये मामा वडापाव। गाईस आता आम्ही आलोय बुड्डी। याचं नाव काय आहे भावा, नाव काय आहे? हाय टेम्पल, हा हाय टेम्पल, हाय टेम्पल। आता बघूया इथे काय काय आहे। 40 लोगों इस प्लेस में। यहाँ पे इस प्लेस का नाम है सारनाथ। वैसे आप लोग महाराष्ट्र, वेलकम टू सारनाथ, वेलकम। सारनाथ का फर्स्ट एंड ओल्ड नेम सारंगनाथ, जो हमारे शिव जी के साली का नाम था, उन्हीं के नाम पर इस प्लेस का नाम क्या है सारनाथ। सारनाथ 2 चीज़ों से फेमस है। पहला बौद्धिस्ट, क्योंकि गौतम बुद्ध ने ज्ञान प्राप्त करने के बाद फर्स्ट स्पीच पहला सरमन यहीं पर दिया, यहीं से बौद्धिज्म स्टार्ट हुआ। दूसरा है वीवर्स विलेज, इस प्लेस को बुनकरों का गांव भी बोलते हैं। और जैसे हिंदू धर्म में 4 प्लेस 4 धाम होता है, उसी तरह बौद्धिस्ट में भी मेन 4 प्लेस होता है। फर्स्ट लुम्बिनी नेपाल, जहां गौतम बुद्ध का जन्म हुआ। सेकेंड प्लेस बोध गया बिहार, जहां उनको ज्ञान प्राप्त हुआ। थर्ड प्लेस सारनाथ, यहाँ पर उन्होंने पहला टीचिंग किया और यहीं से बौद्धिज्म स्टार्ट हुआ। चौथा है कुशीनगर, जहाँ उन्होंने अपना शरीर त्यागा, महापरिनिर्वाण। आम्ही ऍक्टिव्ह होत चाललाय, जसा जसा दिवस उजडत चाललाय आम्ही ऍक्टिव्ह। हाँ ब्लॉगर है छोटा मोटा, अभी स्टार्ट किया ना तो छोटा ही है। स्टार्ट में सब छोटे ही होते। ए बाबा तो भी छोटा एंड कर दो बाबा, राहू दे ना छोटा, कितना भी बड़ा हो। आता मी बोलणार होतो, राहू दे। गौतम बुद्ध का मेडिटेशन अवस्था ध्यान मुद्रा। इस मुद्रा में गौतम बुद्ध ने बोध गया बिहार में फल्गु नदी किनारे ज्ञान प्राप्त किया। पल 3 पार्ट में डिवाइड है। फर्स्ट पार्ट आप लोग के विजिट करने के लिए, इसमें गौतम बुद्ध के एक स्टैचू जो 9.5 फीट की है, सिंगल स्टोन से बना गया। यहाँ की कारीगरों ने सिंगल स्टोन को तराश कर बना है, येलो कलर का प्योर गोल्ड पॉलिश से। आप लोग शूज और स्लीपर ओपन कर विजिट कर आइए। फर्स्ट पार्ट आने के बाद शूज नहीं, ये अपना सॉक्स रह देना। पार्ट ये बगल में, ये मेडिटेशन हॉल है। क्योंकि जो बुद्धिस्ट होते हैं वो मंदिर या फिर मूर्ति का पूजा नहीं करते, वो लोग केवल बैठकर मेडिटेशन करते हैं, ध्यान करते हैं। इसलिए सेकंड पार्ट उन लोग के लिए। जो टेम्पल का थर्ड पार्ट है वो है बेसमेंट, नीचे। ये टेम्पल आप जितनी फिर ऊँची देख रहे हैं उतना ही नीचे में बेसमेंट भी है। थर्ड पार्ट में जाने के लिए वो सामने रेड डोर, जो साल में केवल एक बार ओपन होता है, 1 ईयर 1 डे, बुद्ध पूर्णिमा को, जिस दिन गौतम बुद्ध का जन्म हुआ था। बट ये केवल 2 पर्सन के लिए ओपन होता है। फर्स्ट मिनिस्टर ऑफ थाईलैंड, क्योंकि जो टेम्पल है ये थाईलैंड गवर्नमेंट द्वारा बनाया गया है। सेकंड है दलाई लामा। दलाई लामा को जानते हो? जो सारनाथ के लोकल लोग होते हैं वो दलाई लामा को अपना गॉड, भगवान मानते हैं। यहाँ के लोकल लोग एक भी बुद्धिस्ट नहीं है, फिर भी उनको अपना भगवान मानते हैं।
क्योंकि सारनाथ का फर्स्ट बिजनेस, फर्स्ट व्यवसाय दलाई लामा की वजह से हुआ था। आपने सुना होगा बनारस के 2 चीज़ें लमसम पूरे विश्व में फेमस है, बनारसी पान और बनारसी साड़ियाँ। सुने? जो बनारस की साड़ियाँ होती है वो बनारस में बनती नहीं है, और सारनाथ से बनकर केवल बनारस में एक्सपोर्ट होता है। इसलिए सारनाथ को बुनकरों का गांव भी बोलते हैं, क्योंकि यहाँ पर जब दलाई लामा फर्स्ट टाइम पहली बार आए तब उन्होंने देखा यहाँ पर गांव वालों के लिए कोई भी बिजनेस, कोई भी व्यवसाय नहीं था। प्रेजेंट टाइम भी पता करेंगे तो आज भी यहाँ पर गवर्नमेंट द्वारा कोई भी बिजनेस, कोई भी व्यवसाय नहीं है। तो दलाई लामा ने यहाँ के गाँव वालों को 1032 हैंडलूम्स डोनेट किए। अफगानिस्तान में दर्शन तो दोनों जगह डिस्ट्रॉय कर दिया गया। डिस्ट्रॉय करने के बाद से उसी का कॉपी है, और ये 80 फीट 9 इंच है। छोटे छोटे स्टोन को ज्वाइन करके, और 9 मंथ अपने माता के गर्भ, उसको ध्यान में रखते हुए पूरा स्टैचू 80 फीट 9 इंच का बना है। किधर से? मुंबई से माया नगरी तो ठीक है जी, हम इसके बारे में एक मिनट आप लोगों का समय लेंगे, रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग। तो देखिए जी, पहले होता है डिजाइन का ग्राफ पेपर, उसके बाद होता है ये कार्ड में जो होल है वो डिजाइन है, वो हमारे जकार्ड मशीन पे गया है, और हम पैर से देखिए बम्बे लगा है। अब देखिए यहाँ डिजाइन हो गया और होल हो गया। ये 3 किस्म का होल है और 3 बॉबिन चल रही है। ये ब्लैक कलर जो है इसको ताना बोलते हैं, और ये जो मैं डाल रहा हूँ उसको बाना बोलते हैं। आपको सुना होगा कबीर दास का ताना बाना, तो यही होता है। और हैंडलूम में सीधा नीचे को होता है, ये उल्टा है। ये बन रहा है आपका गणेश जी, साइड में बन रही है बनारसी साड़ी। ये 2 को लगा है कि आप लोग देखें बनारसी साड़ी कैसे बनती है। गांव में बहुत सारा कारखाना चलता है, सब यहाँ सोसाइटी को जमा होता है, जिसमें रनर, कुशन, बेड कवर, वॉल हैंगिंग, टपेस्ट्री स्टाफ बनता है। और जरा इसको टच करके देखें, सिल्क रेशम सॉफ्ट एकदम प्योर सिल्क है। प्योर सिल्क। ये ताना सिल्क है, ये बाना सिल्क है। इसमें होता है 3 प्रकार का लूम, एक होता है पावर लूम, एक होता है शटर लूम, एक होता है हैंडलूम। जो पावर लूम होता है पॉलिस्टर नैलून बनाता है। जो शटर लूम होता है उसमें एक बॉबिन होती है, वो ऐसे चलाते हैं, उसमें कॉटन खादी बनता है। और जो हैंडलूम होता है इसमें सिल्क बनता है। और एक आध बात बता दें आप लोगों को, एक आध बात और बता दें, हमारे बनारस के अंदर ना तो पान होता है ना तो सिल्क होता है, फिर भी बनारस की साड़ी, बनारस का पान सारी दुनिया में फेमस है। सिल्क आता है बंगलोर से, पान आता है बम्बे से, तरीका यहाँ बनाने का, और दोनों फेमस है। वो आपके सामने है, पान हमारे मुंह में, साड़ी हमारे हाथ। अरे वाह वाह वाह, गाइस मस्तपैकी आमचा नाश्ता झालेला आहे। छोले भटुरे काढलेत आम्ही। आता आम्ही चाललोय दुसऱ्या मंदिरांच्यात पाया पडायला। बघू आता चाचा कुठं नेतोय, देखेंगे अभी चाचा की क्या इच्छा है। बस ताई तुझा पोट भरला? हो, पण एवढा ते का लय मागलंय काय? पाण्याची बॉटल किती? 30 रुपये, कॉफी 50 रुपये, 50 रुपये, चहा 15 रुपये। इतना महंगा क्यों है अंकल? रेस्टोरेंट है ना, रेस्टोरेंट रहने दो यार, 5 स्टार थोडी नाही। गाइस आमच्या चाचाची रिक्षा नाही निघत, जा ना भांडूप। भांडूप लाव ताकद। ए बजरंगबलीचं नाव घ्या। काढली बाबा चाचाने एकदाची गाडी। लो है गाइस, हम लोगों का इसके लिए मेरे को ऐसा खरीदना पड़ रहा है। बाबू हाँ ऐसा माइल लिया ना तो भी ठीक है, ऐसा माइल होता है। गाइस आमच्या रिक्षात एक काय आतंकवादी बसलेले आहे, लाहोरवरून आलाय। लाहोरी त्याच्याकडे 2 बंदुकी आहेत, बघू शकता। तोंड मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। खूपच असा हैवान दिसत आहे। नुकताच आम्ही आता दुसऱ्या मंदिराला आलोय, सुवरवेद मंदिर। हे बघा
जय श्रीराम भाई. जय श्रीराम भावा. श्रीराम. जय श्रीराम. 12 वाजले आणि थंडी बघा. काही दुपारचं 12 वाजलं तर थंडी एवढी पडले का काय सांगू. काही हे लोक आहेत ना नुसतं आहेत ना अपशब्द वापरतात. काही पोर गाडी बघा काय पलवते पाठ बाबा कतरी कामे. पलव 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 चाल बदय पायाने ब्रेक मारायची पद्धत पोरींची सुट नाही कधी. तुम्ही कशा आहात. अरे मॅटर झाला मॅटर झाला. नको आहे नको नको छोटू इकडे. एक नंबर आहे. काय एवढी थंडी वाजते ना काय सांगू. पक्की थंडी वाजते आरडलोय. एक नंबर स्ट्रक्चर आहे. गाईज इन्फ्रास्ट्रक्चर बघा काय खत्री गेलाय. एक नंबर. चला बाहेर जास्त व्हिडिओ काढून देत नाही. गाईज आता आम्ही इथून निघालोय. आता दुसऱ्या मंदिराकडे चाललो. आमचा चाचा आलाय गाडी घेऊन. तर गाईज नुकताच आमचा सोन सामान घटणार होता खाली. सोन सामान पुढे बसलेला आपल्या चाच्याच्या बाजूला. त्या सोन सामानला आली झोप आणि खाली गाठणार होता. पण इथं डोका आपटला म्हणून तो वाचला नाही तर खाली पटला होता. तर आता मी पुढे आलोय. बघूया आता आम्ही चाललोय दुसरीकडे. अंकल फिर से मारो जोर से मारो. यार जोर से ब्रेक मारो मारो. गाईस हे 3 पेट्या पडलेल्या. 3 पेट्या पडल्या. भांडू जागा आहे तू. भांडू भांडू ए भांडू जागा आहे तू. मोठ्या जागेत. तर गाईस आता आम्ही आलोय संकट मोचन हनुमान मंदिर. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. भांडू लय उत्साही दिसतोय. हा लय साकले का गाईस नुसते झोपतात रिक्षात. सोम मी आणि भांडू पण जा. ए भांडू बिगड. तर गाईस आमचा दर्शन झाला म्हणजे चेहरा टाकलेला होता. पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतला आणि आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणजे काही करताच आला नाही. बाहेरच फोन ठेवायला लागला तर मूड ऑफ झाला. पण जाऊ द्या दर्शन झाला आमचा. बजरंग बली की जय. भांडू बली की मस्तपैकी भजन ऐकलं. मन प्रफुल्लित झालंय. आणि आम्ही बाहेर बसून हे पण केलं काय आपली हनुमान चालीसा पण वाचली. तर आता इथून आम्ही डायरेक्ट जाऊ घाट फिरू. तर गाईज आता आम्ही चाललोय घाट फिरायला. चाललोय म्हणजे बस मध्ये येऊन बसलोय. बस आहे सॉरी आम्ही बोट मध्ये येऊन बसलोय आता. आणि आता हे बघा पहिली बोट निघाली तिच्यात आम्हाला ऍडजस्ट करत होतं. पण आम्ही नाही गेलो. आम्हाला पर्सनल आवाज इज्जत आहे बांधली चालते गेली ते चालेल. रुबाब कमी नाही आला पण शेअरिंगनेच जाऊ आम्ही. तर आता आम्ही निघू थोड्या वेळेला. जेव्हा बोट अख्खी भरेल तेव्हा वेळ लागणार आहे मला माहिती आहे. अरे यार शर्मा मध्ये येस आय विल इन्क्लूड यू ब्रो. तर निघू आम्ही थोड्या वेळात असे. सगळे हेवी मटेरियल पण 1-1.5 तासाचा नाही टाकायचा. एवढा येणार नाही मी. 1-1.5 तासाचा कोण बघत बसत नाही. एवढा टाइम फक्त नावं टाकायची. टोमॅटो सगळं लाल झाला.
समजलं का? तुला काढला सामान कमी का उचलत नाही म्हणून. बरोबर बोलला. बोल आज बोट तेरा भाई चला या. कशी चालवते ड्रिफ्ट मारत. बाईट ड्रिफ्ट कशा मारते. तर गाईज फायनली निघले 80 घाट ना. 80 घाट चीनचा माल आहे वाटतं. मेड इन चायना. किम जोनचा जावई तो. आमझोन 8 झोन. अरे बोट काय निघा नाही यांची. गाईज आमची जागा गेली. बोटच चेंज केली. ते दोघं वारू तिकडे आहेत ना आम्ही इकडं. यो काही सामान भांडोप आता बोट जाग पकड तुने. इकडे आहे ना भांडोप. इकडे लाईफ जॅकेट घातलंय त्याचा वजन पण नाही सांभाळलं. सकाळपासून याच्या नाकातून तूप निघतोय. ए भाय विक्रांत भाई ओमकार भाई भांडुपनी पण ब्लॉगिंग कर गेले. फोन मध्ये नको. हे पाणी भर ना. हे लगीन आहे का काय कोणता. गाईज मला वाटतं आज लगीन आहे कोणता तरी. नाही तर कोणतरी वारला असेल. मोठा नेता वारलाय म्हणून लय पब्लिक बोला आले. ही इथं पण गंगा आरती आहे. इथंच आमचा फोटो झालाय. आणि सोहमनी खाद्यपाणी घेतलेला पक्ष्यांसाठी पण ते पक्षी काय आलंच नाही. कुठं दिसतच नाही. एक पाखरू पण मला भांडू आपल्याला घ्यायला लागेल. भारी लागतात. मी खाऊन बघितले मित्रा. दर्जा खाऊन बघ एकदा. काही सावंत पतंग उडवतोय वर्ष. हे गल्ल्यात अटकेला कोणता. गेला आला बघितलं आम्ही बोटीत पतंग उडवतो. मुंबईकर उडवला मी नाही त्याला जमायला. मी काय बोललो का बाहेर. मी उडवला. निरंजननी उडवला आहे. निरंजननी उडवलेला आहे. मुंबईकरांची ताकद दाखवत आहे इथे येऊन. मुंबईकर जिंदाबाद. खाली उतरायला धरलाय तो. आताच नाही रे बघ. आम्ही गाड बघायला आलो पतंग उडवत बसलो. गेली मांडू गेली. वरती गेल ना. तू लपटेत जा. अरे खेळ ना. काव काव करते. पित्रा म्हणजे ना कशी काव काव येतच नाही. काहीच आमची बोट रिटर्न चालले ना. थंडी काय वाजते. जीफाट म्हणजे बघा आमचा मोटरमॅन. मोटरमॅन वगैरे गेअर टाकतोय. हे इधर आला. हॅलो हाऊ आर यू. तर काहीच आता आम्ही आशीघाटला जाऊ. आशीघाटला जाऊ आणि गंगा आरतीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी.
बघा चल चल घुमाइले घुमाइले थंडी खूपच आहे. थंडी आहे बा. खूप 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 अति थंडी कडकडी पूर्ण काय म्हणतात डालना पडतोय. डालला नाही तूप येतो तूप याच्यात लागत बघा गाई तिकडे बघा पूर्ण गंगा आरतीची तयारी करायला धरले. हे रोज असतं सकाळ संध्याकाळ रोज. हे 2-3 घाटांच्यावर होते. हे किती 2-3 घाटांच्या होती ना गंगा आरती. 2-3 घाटांच्या गंगा आरती होते रोज सकाळ संध्याकाळ होते. 2-3 नाही बहुत होते. हा जास्त पण आम्ही 3 बघितले असे पूर्ण आहे बघा. पूर्ण प्रत्येक याला सेटअप आहे. प्रत्येक याला एक नंबर पूर्ण विधीने करतात ते. पण तुम्हाला दाखवतो आमचा मोगॅम्बो इथे बसलेला आहे अशा प्रकारे. आता आम्ही लोकांनी आमची जागा पकडलेली आहे आणि आता आम्ही इथे बसणार आहेत सगळे. थँक्यू आपल्या निरंजन भावाला तुमच्यासाठी परफेक्ट ब्लॉग बनवायचा आहे म्हणून अशी जागा आम्ही सिलेक्ट केलेली आहे. थँक्यू. त्याच्यामुळे निरंजन भाऊला लाईक फॉलो शेअर कमेंट. तिकडे बघा थँक्यू भाऊ थँक्यू. तिकडे बघा पब्लिक जमले. आता आम्ही इथे बसतो. इथे कोण नाही जास्त येते इथे पण. सोमने पण लॉगिंग सुरू केले अशा प्रकारे. रूट घे. नाम क्या है? हाँ कौन से स्टैंडर्ड में हो आप? 6 में हो. यूट्यूबर अभी इसका ध्यान नहीं रखते कंजूस. अरे पता मेरा पैसा खत्म हो गया. नहीं हुआ. मेरे पास पैसा नहीं घर जाने के लिए भी. मैं महाराष्ट्र से आया हूँ. 1 रुपया भी नहीं है मेरे से. तो अपने सोने का क्या करें? वो नकली है. नकली नहीं. अभी तो बोल रहे थे मेरी गर्लफ्रेंड है. अरे गर्लफ्रेंड नहीं है यार मेरी. नहीं ना. जा तेरा दोस्त मिल गया ना. जा दोस्त के साथ जा. नहीं जाना यार. रो दूर में जाना. पुरारी शिरस्तारी आप हरी पुन्हा आप हरी पुन्हा आप हरी पुन्हा जय गंगे बोलिए आप लोग को. माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव सर्वं मम देव गाईस आमचा चाचा नेहमी आमच्या जिथं आम्हाला धरतो ना त्याच्यापासून लांबच गाडी लावतो. आता पण आम्हाला 600 किलोमीटर चालायला लावलंय. तर जी घरी चालतच जातो ना आम्ही. अरे अरे कॉन्टेंट हवंय. तर गाईस आताच आम्ही गंगा आरती एकदम मन प्रसन्न झाला आमचा. भावंडूप कसं वाटलं?
गंगा आरती कसं वाटलं? एक नंबर होता. तुम्हाला पण आवडलीच असेल. आवडले ना लाईक करा व्हिडिओला ना, सबस्क्राईब करा चॅनलला. गाईस आता आम्ही आलोय बाटी चोखा खायला, बनाना स्पेशल. तिची मशीन चालू झाली ना, तिची बटन दाबलं वाटतं. तर आम्ही आरती करून आलो ना, आता भूक लागले म्हणून खायला आलोय. बघू शकता बाटी चोखा हा पदार्थ असा बनवला जातो. भट्टीवरती बनवला जातो. कसा बनवला? भट्टीवरती बनवला जातो. अंकल कैसा बना दे ये बाटी चोखा? अंकल भैया ये कैसा बनता, कैसे बाटी चोखा? ये आटा है भैया, ये ऊपर का आटा है, इसके अंदर चने का सत्तू है. चोखा किससे रहते? आलू बैगन टमाटर का चोखा है, धनिया का चटनी, फ्राई मिर्चा, प्याज, सब नेचुरल आइटम. हे रेडी है क्या? हाँ सब रेडी. दो केमिकल. गाईस अशा प्रकारे आमचा खाऊन झालाय. काय म्हणजे बर्गर आणि सोया चॉप खाल्ला, बाकी काय नव्हता. म्हणजे आज त्याच्यातच भागवला, उद्याच पोट भरून खाऊ. पोट भरला भाऊ तुझा? पोट भरून खाल्लाय. मस्त सोयाबीन चिल्ली, तंदुरी, सोयाबीन चाप आणि पनीर बर्गर चांगली होती. तर बाई लोकांचा मॅटर झाला. बाई लोकांना पिसाल्यात येतात ती विचारी, यांच्यावरती गाडीत सरवतात. या ही बाई आहे ती कोणावरती पण ओढतोय. आणि यो बाई यो त्यांचा उत्सव. हे दोघं काय करायला गेलं? गोल्या आणायला गेलं उलट्याचे. कारण की आता आम्ही बसनी जाणार अयोध्येला. तर तुम्हाला दाखवेल मी ब्लॉग मध्ये, कंटिन्यू राहा. लय जमलंच एवढंच. गाईज आता आम्ही निघालोय अयोध्येला जायला. बस आहे आमची 11:50ची. आता 11:10 झालेत. इथून आम्ही वाराणसी स्टेशनजवळ जाऊ. तिथं बस स्टॉप आहे, तिथं आमची बस येणार आहे. बाकीचे सर्व गेलेत पुढे. मी आणि सोहन सामंत हॅलो आम्ही चालतोय. ते अमितचे मावशीचे पती म्हणजे अमितचा काका खूप भारी माणूस आहे. आम्हाला आल्यापासून एवढा सपोर्ट केलाय ना, सगळी सोय केली आमची, सगळी भारी माणूस आहे. हे बघा हॉटेल पण आलं, जे पहिलं हॉटेल बुक केलं. हा या हॉटेलमध्ये आम्ही राहिलेलो ना, तो पण त्यांनीच बुक केलेला. त्याचे पैसे पण त्याहीच भरले, आम्हाला भरून नाही दिले. सगळी सोय त्याही केली. आणि आता पण आम्हाला एक एक करून सोडतात गाडीवरती, एवढ्या लेट रिक्षा नाही येत म्हणून. बाकी सगळे गेलेत. आता आम्ही दोघं चालतोय. लय दमलोय, झोपेल मी डायरेक्ट आता. तर गाईस फायनली आम्ही बसमध्ये आलोय ना. आता झोपाची वेळ झालेली आहे. इथं सोहम आहे, इथं ताई आहे, इथं मी आहे. मागं सामानची जागा आहे. इथं आमचं 2 वानर आहेत. खिडकी नाही, अंडप खिडकी नाही तुझ्या यार. उलटी करायची. आता झोपतो डायरेक्ट उद्या सकाळीच उठतो. पक्की झोप आली, पक्की म्हणजे पक्की, काही सुचत नाही. गुड नाईट.